डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येव, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येव. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे अखंड प्रेम नाम सप्ताह. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 7 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताह माहिती आहे, पण जगातील तमाम प्रेमवेडे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत अखंड प्रेमनाम सप्ताह साजरा करतात. या 7 दिवसाला स्वतःची वेगवेगळी नावं आहेत. याच संदर्भानं या अखंड प्रेमनाम सप्ताहावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अखंड प्रेमनाम सप्ताह. कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी कुणासाठी वेडी असते. कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी कुणासाठी वेडी असते, आणि प्रेमाच्या चॉकलेटसाठी उतावळी बावरी टेडी असते. प्रेमाच्या चॉकलेटसाठी उतावळी बावरी टेडी असते, उतावळी बावरी टेडी असते. कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी कुणासाठी वेडी असते. कुणी होतो कुणासाठी वेडा, कुणी कुणासाठी वेडी असते, आणि प्रेमाच्या चॉकलेटसाठी उतावळी बावरी टेडी असते. प्रेमाच्या चॉकलेटसाठी उतावळी बावरी टेडी असते, उतावळी बावरी टेडी असते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. हग डेला प्रॉमिस डेचे अगदी पक्के प्रॉमिस असते. हग डेला प्रॉमिस डेचे अगदी पक्के प्रॉमिस असते, आणि व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर किस डेची घासाघीस असते. व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर किस डेची घासाघीस असते, किस डेची घासाघीस असते. हग डेला प्रॉमिस डेचे, हग डेला प्रॉमिस डेचे अगदी पक्के प्रॉमिस असते. हग डेला प्रॉमिस डेचे अगदी पक्की प्रॉमिस असते. व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर किस डेची घासाघीस असते. व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर किस डेची घासाघीस असते, किस डेची घासाघीस असते. वात्रटिकेचं पुढचं आणि शेवटचं कडवं. रोज नवा डे नवीन नाव, रोज नवा डे नवीन नाव प्रेमाला मुजरा केला जातो. रोज नवा डे नवीन नाव प्रेमाला मुजरा केला जातो. अखंड प्रेम नामाचा सप्ताह फेब्रुवारीत साजरा केला जातो. अखंड प्रेम नामाचा सप्ताह फेब्रुवारीत साजरा केला जातो. फेब्रुवारीत साजरा केला जातो. पुन्हा एकदा शेवटचं करू. रोज नवा डे नवीन नाव, रोज नवा डे नवीन नाव प्रेमाला मुजरा केला जातो. रोज नवा डे नवीन नाव प्रेमाला मुजरा केला जातो, आणि अखंड प्रेम नामाचा सप्ताह फेब्रुवारीत साजरा केला जातो. अखंड प्रेम नामाचा सप्ताह फेब्रुवारीत साजरा केला जातो. फेब्रुवारीत साजरा केला जातो. वात्रटिकेचं नाव होतं अखंड प्रेम नाम सप्ताह. आजची वात्रटिका आहे खुर्ची प्रेम. सदर वात्रटिका 14 फेब्रुवारी 2022 रोजी माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरात प्रसिद्ध झालेली आहे. 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे. या दिवशी प्रेमाचं महत्व सांगितलं जातं, प्रेमाचं महात्म्य गायलं जातं, आणि उत्कट प्रेम कोणतं याचे पुरावे आणि दाखले दिले जातात. मला मात्र आपल्या राजकीय नेत्यांचं असणारं खुर्ची प्रेम सर्वात जास्त उत्कट वाटतं, म्हणून त्यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे खुर्ची प्रेम. नेते कुठलेही असू द्या, नेते कुठलेही असू द्या, त्यांचे सगळे सेम असते.
नेते कुठलेही असू द्या त्यांचे सगळे सेम असते. उत्कट प्रेमाचे उदाहरण म्हणजे नेत्यांचे आणि खुर्चीचे प्रेम असते. उत्कट प्रेमाचे उदाहरण म्हणजे नेत्यांचे आणि खुर्चीचे प्रेम असते. नेत्यांचे आणि खुर्चीचे प्रेम असते. परशा आणि अर्चीचं नाही, नेता आणि खुर्चीचं. तेव्हा पहिलं कडवं पुन्हा एकदा. नेते कुठलेही असू द्या, नेते कुठलेही असू द्या त्यांचे अगदी सेम टू सेम असते. नेते कुठलेही असू द्या त्यांचे अगदी सेम टू सेम असते. उत्कट प्रेमाचे उदाहरण म्हणजे नेत्यांचे आणि खुर्चीचे प्रेम असते. उत्कट प्रेमाचे उदाहरण म्हणजे नेत्यांचे खुर्ची प्रेम असते. नेत्यांचे खुर्ची प्रेम असते. वातडिकेचं दुसरं कडवं. आपले तन मन आणि धनही, आपले तन मन आणि धनही नेते खुर्चीसाठी उधळू शकतात. आपले तन मन आणि धनही नेते खुर्चीसाठी उधळू शकतात. आपले सगळे आयुष्यही नेते खुर्चीसाठी वादळू शकतात. आपले सगळे आयुष्यही नेते खुर्चीसाठी वादळू शकतात. खुर्चीसाठी वादळू शकतात. म्हणजे आपलं राजकीय जीवन वादळलं तरी, त्याच्यावर कितीही वादळ आली तरी त्यांना पर्वा नसते. याचा पुरावा देणारं वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. आपले तन मन आणि धनही नेते खुर्चीसाठी उधळू शकतात. आपले तन मन आणि धनही नेते खुर्चीसाठी उधळू शकतात. आपले सगळे आयुष्यही नेते खुर्चीसाठी वादळू शकतात. आपले सगळे आयुष्यही नेते खुर्चीसाठी वादळू शकतात. नेते खुर्चीसाठी वादळू शकतात. वात्रटिकेचं नाव खुर्ची प्रेम. तिसरं आणि पुढचं कडवं. जात धर्म पक्ष आणि बापही, जात धर्म पक्ष आणि बापही खुर्चीसाठी बदलायची तयारी असते नेत्यांची. जात धर्म पक्ष आणि बापही खुर्चीसाठी बदलायची तयारी असते. सगळ्याच नेत्यांना बघा केवढी खुर्ची प्यारी असते. सगळ्याच नेत्यांना बघा केवढी खुर्ची प्यारी असते. जात धर्म आणि बापही खुर्चीसाठी बदलायची तयारी असते. जात धर्म पक्ष आणि बापही खुर्चीसाठी बदलायची तयारी असते. सगळ्याच नेत्यांना बघा खुर्ची किती प्यारी असते. सगळ्याच नेत्यांना बघा खुर्ची किती प्यारी असते. खुर्ची किती प्यारी असते. आणि वात्रटिकेचं चौथं आणि शेवटचं कडवं. प्रेमाच्या सगळ्या कसोट्या, उत्कट प्रेमाच्या सगळ्या कसोट्या खुर्ची प्रेमाला लावता येऊ शकतात. प्रेमाच्या सगळ्या कसोट्या खुर्ची प्रेमाला लावता येऊ शकतात. खुर्चीसाठी नेते सैराट होऊन जीव देऊ आणि घेऊ शकतात. खुर्चीसाठी नेते सैराट होऊन जीव देऊ आणि घेऊ शकतात. जीव देऊ आणि घेऊ शकतात. शेवटचं कडवं. प्रेमाच्या सगळ्या कसोट्या, प्रेमाच्या सगळ्या कसोट्या खुर्ची प्रेमाला लावता येऊ शकतात. प्रेमाच्या सगळ्या कसोट्या खुर्ची प्रेमाला लावता येऊ शकतात. आणि खुर्चीसाठी नेते सैराट होऊन आपला जीव देऊ शकतात आणि दुसऱ्याचा जीव घेऊ शकतात. अगर मेरी नहीं होगी तो और किसी की नहीं होगी, या वाक्याचं या ठिकाणी आठवण. तेव्हा पुन्हा एकदा. प्रेमाच्या सगळ्या कसोट्या खुर्ची प्रेमाला लावता येऊ शकतात. प्रेमाच्या सगळ्या कसोट्या खुर्ची प्रेमाला लावता येऊ शकतात. खुर्चीसाठी नेते सैराट होऊन जीव देऊ आणि घेऊ शकतात. खुर्चीसाठी नेते सैराट होऊन जीव देऊ आणि घेऊ शकतात. जीव देऊ आणि घेऊ शकतात. वात्रटिकेचं नाव होतं खुर्ची प्रेम. आजची वात्रटिका आहे प्रेम दर्शन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 14 फेब्रुवारी 2009 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे प्रेम दर्शन. मुहूर्त प्रेमाला नाही, मुहूर्त लग्नाला पाहावा लागतो. मुहूर्त प्रेमाला नाही, मुहूर्त लग्नाला पाहावा लागतो. प्रेमाचा खळखळणारा झरा अगदी अखंडपणे वाहावा लागतो. प्रेमाचा खळखळणारा झरा अगदी अखंडपणे वाहावा लागतो. मुहूर्त प्रेमाला नाही, मुहूर्त लग्नाला पाहावा लागतो. मुहूर्त प्रेमाला नाही, मुहूर्त लग्नाला पाहावा लागतो. आणि प्रेमाचा खळखळणारा झरा अखंडपणे वाहावा लागतो. प्रेमाचा खळखळणारा झरा अखंडपणे वाहावा लागतो. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. कसले पौरात्य, कसले पाश्चिमात्य आहे.
कसले पौरात्य कसले पाश्चिमात्य आहे, संस्कृती कोणतीही असली तरी शेवटी प्रेम हे अंतिम सत्य आहे. संस्कृती कसलीही असली तरी शेवटी प्रेम हे अंतिम सत्य आहे. पुन्हा एकदा वात्रटिका. प्रेम दर्शन. मुहूर्त प्रेमाला नाही, मुहूर्त लग्नाला पाहावा लागतो. मुहूर्त प्रेमाला नाही, लग्नाला पाहावा लागतो. आणि प्रेमाचा खळखळणारा झरा अखंडपणे वाहवा लागतो. प्रेमाचा खळखळणारा झरा अखंडपणे वाहवा लागतो. कसले पौरात्य कसले पाश्चिमात्य आहे, कसले पौरात्य कसले पाश्चिमात्य आहे, संस्कृती कोणतीही असली तरी, संस्कृती कोणतीही असली तरी शेवटी प्रेम हेच अंतिम सत्य आहे. संस्कृती कोणतीही असली तरी शेवटी प्रेम हेच अंतिम सत्य आहे. शेवटी प्रेम हेच अंतिम सत्य आहे. आजची वात्रटिका आहे प्रेमाचा त्रिकोण. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 6 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थात व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती लिहिली गेलेली आहे. त्रिकोणी प्रेमाबाबत मी काही वेगळं भाष्य करावं असं नाही. तरीही ही वात्रटिका वाचत असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं त्रिकोणी सरकार लक्षात आणलं तर या वात्रटिकेचा आनंद अधिक घेता येईल असं मला वाटतं. तेव्हा आजची वात्रटिका प्रेमाचा त्रिकोण. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवाछपवी असते. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवाछपवी असते आणि लपवाछपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. लपवाछपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवालपवी असते. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवालपवी असते आणि लपवालपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. लपवालपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. वात्रटिकेचं नाव प्रेमाचा त्रिकोण. पहिलं कडवं पुन्हा एकदा. प्रेमाच्या त्रिकोणात सगळी लपवालपवी असते आणि लपवाछपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. लपवाछपवीच्या जोडीला सगळी खपवाखपवी असते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. चोरी चोरी चुपके चुपके. चोरी चोरी चुपके चुपके सगळ्या चोरांचा शोर असतो. चोरी चोरी चुपके चुपके सगळ्या चोरांचा शोर असतो. कहीं पे असतात निगाहे निशाना किसी और असतो. कहीं पे असतात निगाहे निशाना किसी और असतो. निशाना किती और असतो. चोरी चोरी चुपके चुपके. चोरी चोरी चुपके चुपके सगळ्या चोरांचा शोर असतो. चोरी चोरी चुपके चुपके सगळ्या चोरांचा शोर असतो आणि कहीं पे असतात निगाहे निशाना किसी और असतो. कहीं पे असतात निगाहे निशाना किसी और असतो. निशाना किसी और असतो. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. प्रेमाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही विसंगत असते. प्रेमाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही विसंगत असते आणि त्रिकोणा प्रेमाचे राजकारण ही निव्वळ कुसंगत असते. त्रिकोणी प्रेमाचे राजकारण ही निव्वळ कुसंगत असते. ही निव्वळ कुसंगत असते. प्रेमाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही विसंगत असते. प्रेमाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही विसंगत असते आणि त्रिकोणी प्रेमाचे राजकारण ही निव्वळ कुसंगत असते. त्रिकोणी प्रेमाचे राजकारण ही निव्वळ कुसंगत असते. ही निव्वळ कुसंगत असते. वात्रटिकेचं नाव होतं प्रेमाचा त्रिकोण. आजची वात्रटिका आहे प्रेमाचा सल्ला. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 14 फेब्रुवारी 2022 अर्थात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लिहिलेली आहे. तेव्हा प्रेमाचा सल्ला काहीही भाष्य न करता आपल्या समोर सादर करतोय. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे प्रेमाचा सल्ला. प्रेमाचा गुलकंद करीत स्वप्नांचे ताजमहाल बांधू नका. प्रेमाचा गुलकंद करीत स्वप्नांचे ताजमहाल बांधू नका आणि जा कबूतर जा म्हणीत हातावर कुणाचे नाव गोंदू नका. जा कबूतर जा म्हणीत हातावर कुणाचे नाव नोंदू नका. हातावर कुणाचे नाव नोंदू नका. प्रेमाचा गुलकंद करीत स्वप्नांचे ताजमहाल बांधू नका. प्रेमाचा गुलकंद करीत स्वप्नांचे ताजमहाल बांधू नका आणि जा कबूतर जा म्हणीत कुणाचे नाव हातावर गोंदू नका. कुणाचे नाव हातावर गोंदू नका.
वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. लैला मजनू रोमियो ज्युलिएट. लैला मजनू रोमियो ज्युलिएट तुमच्या डोक्यात हीर रांझा आहे. लैला मजनू रोमियो ज्युलिएट तुमच्या डोक्यात हीर रांझा आहे. तर मग याची खात्री समजा. तर मग याची खात्री समजा प्रेम नशा नाही, प्रेम गांजा आहे. तर मग याची खात्री समजा प्रेम नशा नाही, प्रेम गांजा आहे. प्रेम गांजा आहे. पुन्हा एकदा दुसऱ्याकडून. लैला मजनू रोमियो ज्युलिएट. लैला मजनू रोमियो ज्युलिएट तुमच्या डोक्यात तर हीर रांझा आहे. लैला मजनू रोमियो ज्युलिएट तुमच्या डोक्यात तर हीर रांझा आहे. तर मग याची खात्री समजा प्रेम नशा नाही, प्रेम म्हणजे गांजा आहे. तर मग याची खात्री समजा प्रेम नशा नाही, प्रेम म्हणजे गांजा आहे. प्रेम म्हणजे गांजा आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. प्रेमासाठी अट्टहास नकोत. खरा हा सल्ला. प्रेमासाठी अट्टहास नकोत असे नाही सगळे सेम टू सेम आहे. प्रेमासाठी अट्टहास नको असे मुळीच नाही की सगळे सेम टू सेम आहे. प्रेम म्हणजे काही फिल्म नाही, प्रेम म्हणजे वेटिंग गेम आहे. प्रेम म्हणजे काही फिल्म नाही, प्रेम म्हणजे वेटिंग गेम आहे. प्रेम म्हणजे वेटिंग गेम आहे. पुन्हा एकदा शेवटचं कडवं. प्रेमासाठी अट्टहास नको. प्रेमासाठी अट्टहास नको असे नाही सगळे सेम टू सेम आहे. प्रेमासाठी अट्टहास नको असे मुळीच नाही सगळे सेम टू सेम आहे. प्रेम म्हणजे फिल्म नाही, प्रेम म्हणजे फिल्म नाही, प्रेम म्हणजे वेटिंग गेम आहे. प्रेम म्हणजे फिल्म नाही, प्रेम म्हणजे वेटिंग गेम आहे. प्रेम म्हणजे वेटिंग गेम आहे. वात्रटिकेचं नाव होतं प्रेमाचा सल्ला. आजची वात्रटिका आहे प्रेमाची कसोटी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 5 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली सदरील वात्रटिका प्रेमाचं निखळ स्वरूप आणि निखळ प्रेमाची अपेक्षा व्यक्त करणारी, अशी अपेक्षा धरणारी, आग्रहानं अपेक्षा धरणारी सदरील वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे प्रेमाची कसोटी. जनावराला माणूस बनवण्याची खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे. जनावराला माणूस बनविण्याची खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे. माणसाला जे जनावर बनविते ते प्रेम विकृत आणि अधू आहे. माणसाला जे जनावर बनविते ते प्रेम विकृत आणि अधू आहे. ते प्रेम विकृत आणि अधू आहे. जनावराला माणूस बनवण्याची खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे. जनावराला माणूस बनविण्याची खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे. माणसाला जे जनावर बनविते ते प्रेम विकृत आणि अधू आहे. माणसाला जे जनावर बनविते ते प्रेम विकृत आणि अधू आहे. ते प्रेम विकृत आणि अधू आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर असे कुणाला छळू बिळू नका. मी तुझ्यावरती प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर असे कुणाला छळू बिळू नका. आणि नकार स्वीकारायला शिका, कुणाला जाळू बिळू नका. नकार स्वीकारायला शिका, कुणाला जाळू बिळू नका. कुणाला जाळू बिळू नका. पुन्हा एकदा दुसऱ्याकडून. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर असे कुणाला छळू बिळू नका. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर असे कुणाला छळू बिळू नका. नकारही स्वीकारायला शिका, कुणाला जाळू बिळू नका. नकारही स्वीकारायला शिका, कुणाला जाळू बिळू नका. कुणाला जाळू बिळू नका. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. खरे प्रेम जाळायला नाही तर खरे प्रेम जळायला शिकवित असते. खरे प्रेम जाळायला नाही तर खरे प्रेम जळायला शिकवित असते. जाच आणि आज पचवीत प्रेम पोळायला शिकवित असते. जाच आणि आज पचवीत खरे प्रेम पोळायला शिकवित असते. खरे प्रेम पोळायला शिकवित असते. पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं करू. खरे प्रेम जाळायला नाही, खरे प्रेम जळायला शिकवित असते. खरे प्रेम जाळायला नाही, खरे प्रेम जळायला शिकवित असते. जाच आणि आज पचवीत खरे प्रेम पोळायला शिकवित असते. जाच आणि आज पचवीत खरे प्रेम पोळायला शिकवित असते. खरे प्रेम पोळायला शिकवित असते.
आजच्या वात्रटिकेचं नाव होतं प्रेमाची कसोटी. आजची मालिका वात्रटिका आहे मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. सदर मालिका वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 14 फेब्रुवारी 2015 रोजी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती लिहिली गेलेली. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. पुन्हा एकदा, स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कुणाशी तरी बोलून मन हलकं हलकं होतं आहे. कुणाशी तरी बोलून मन हलकं हलकं होतं आहे. कंटाळा असला तरी मन बोलकं बोलकं होतं आहे. कंटाळा आला असला तरी मन बोलकं बोलकं होतं आहे. कुणाशी तरी बोलून मन हलकं हलकं होतं आहे. कुणाशी तरी बोलून मन हलकं हलकं होतं आहे. कंटाळा आला तरी मन बोलकं बोलकं होतं आहे. कंटाळा आला असला तरी मन बोलकं बोलकं होतं आहे. मन बोलकं बोलकं होतं आहे. जागेपणी स्वप्न पाहून स्वप्नामध्येच पडला आहात. जागेपणी स्वप्न पाहून स्वप्नामध्येच पडला आहात. दडविण्यासारखे काही नसतानाही संकोचाने दळला आहात. दडवण्यासारखे काही नसतानाही संकोचाने दळला आहात. जागेपणी स्वप्न पाहून स्वप्नामध्येच पडला आहात. जागेपणी स्वप्न पाहून स्वप्नामध्येच पडला आहात. दडविण्यासारखे काही नसतानाही संकोचा मागे दळला आहात. दडविण्यासारखे काही नसतानाही संकोचा मागे दळला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरच चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरच चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. वात्रटिकेचं पुढचं आणि तिसरं कडं. कुणाच्या तरी चाहुलीने काळीज धडधडत आहे. कुणाच्या तरी चाहुलीने काळीज धडधडत आहे. राहून राहून कानामध्ये हळूच कुणी बडबडत आहे. राहून राहून कानामध्ये हळूच कुणीतरी बडबडत आहे. कुणाच्या तरी चाहुलीने काळीज धडधडत आहे. कुणाच्या तरी चाहुलीने काळीज धडधडत आहे. राहून राहून कानामध्ये कुणीतरी बडबडत आहे. राहून राहून कानामध्ये कुणीतरी बडबडत आहे. स्वतःला डिस्टर्ब करून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःला डिस्टर्ब करून स्वतःवरती चिरडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं पुढचं कडू. तुमच्या अंगा खांद्यावरती मोरपीस फिरत आहेत. तुमच्या अंगा खांद्यावरती मोरपीस फिरत आहेत. तुमच्या तना मनामध्ये फुलपाखरं शिरत आहेत. तुमच्या तना मनामध्ये फुलपाखरं शिरत आहेत. तुमच्या अंगा खांद्यावरती मोरपीस फिरत आहेत. तुमच्या अंगा खांद्यावरती मोरपीस फिरत आहेत. तुमच्या मनामध्ये फुलपाखरं शिरत आहेत. इंद्रधनुचा गोप करून आकाशाशी भिडा आहात. इंद्रधनुचा गोप करून आकाशाशी भिडा आहात. एक एक तारा तुम्ही अलगदपणे खुलडा आहात.
एक एक तारा तुम्ही अलगदपणे खुलडा आहात. इंद्रधनुचा गोफ करून आकाशाशी भिडा आहात. इंद्रधनुचा गोफ करून आकाशाशी भिडा आहात. एक एक तारा तुम्ही अलगदपणे खुलडा आहात. एक एक तारा तुम्ही अलगदपणे खुलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. पुढचं कडू. गच्च धरलेला किनारा तुम्ही केव्हाच सोडला आहात. गच्च धरलेला किनारा तुम्ही केव्हाच सोडला आहात. पोहता येत नसतानाही पाण्यामध्ये पडला आहात. गच्च धरलेला किनारा तुम्ही केव्हाच सोडला आहात. गच्च धरलेला किनारा तुम्ही केव्हाच सोडला आहात. आणि पोहता येत नसतानाही पाण्यामध्ये पडला आहात. पोहता येत नसतानाही पाण्यामध्ये पडला आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. वात्रटिकेचं पुढचं आणि 6वं कडं. स्वतःच्या नरड्याला गळा समजून स्वतःच्या नरड्याला गळा समजून जाहीरपणे गुणगुणू लागलात. स्वतःच्या नरड्याला गळा समजून जाहीरपणे गुणगुणू लागलात. आणि आपलीच अक्कल आपल्याला पाहिजे उगीच तुम्ही भुनभुनू लागलात. आपलीच अक्कल आपल्यालाच पाहिजे उगीच तुम्ही भुनभुनू लागलात. उगीच तुम्ही भुनभुनू लागलात. स्वतःच्या नरड्याला गळा समजून स्वतःच्या नरड्याला गळा समजून जाहीरपणे गुणगुणू लागलात. स्वतःच्या नरड्याला गळा समजून जाहीरपणे गुणगुणू लागलात. आपलीच अक्कल आपल्यालाच पाहिजे उगीच तुम्ही भुनभुनू लागलात. आपलीच अक्कल आपल्यालाच पाहिजे उगीच तुम्ही भुनभुनू लागलात. उगीच तुम्ही भुनभुनू लागलात. प्रत्येक स्पर्शामध्ये तुम्ही स्वर्गाचा अर्थ काढात. प्रत्येक स्पर्शामध्ये तुम्ही स्वर्गाचा अर्थ काढात. आणि ऐकून घेणाऱ्याच्या डोक्याचा तुम्ही चक्क भुगा पाडला आहात. ऐकून घेणाऱ्याच्या डोक्याचा तुम्ही चक्क भुगा पाडला आहात. प्रत्येक स्पर्शामध्ये स्वर्गाचा अर्थ काढला आहात. प्रत्येक स्पर्शामध्ये स्वर्गाचा अर्थ काढला आहात. आणि ऐकून घेणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्याचा भुगा पाडला आहात. ऐकून घेणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्याचा भुगा पाडला आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःच्या वेडेपणावर स्वतः चिरडा आहात. स्वतःच्या वेडेपणावर स्वतः चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं पुढचं कडं. तुमचे जसे कळत आहे तसे इतरांचेही कळत आहे. तुमचे जसे कळत आहे तसे इतरांचेही कळत आहे. आजूबाजूचा धूर सांगतोय आत काहीतरी जळत आहे. आजूबाजूचा धूर सांगतोय आत काहीतरी जळत आहे. तुमचे जसे कळत आहे तसे इतरांचेही कळत आहे. तुमचे जसे कळत आहे तसे इतरांचेही कळत आहे. आजूबाजूचा धूर सांगतोय आत काहीतरी जळत आहे. आजूबाजूचा धूर सांगतोय आत काहीतरी जळत आहे. ओठांचा चंबू करून नशेमध्ये बुलडात. ओठांचा चंबू करून नशेमध्ये बुलडा आहात. हव्या हव्याशा वाटणाऱ्या पिढेने रात्रंदिवस पिरडा आहात. हव्या हव्याशा वाटणाऱ्या पिढेने रात्रंदिवस पिरडा आहात. ओठांचा चंबू करून नशेमध्ये ओठांचा चंबू करून नशेमध्ये बुलडात. ओठांचा चंबू करून नशेमध्ये बुलडा आहात. हव्या हव्याशा वाटणाऱ्या पिढेने रात्रंदिवस पिरडा आहात. हव्या हव्याशा वाटणाऱ्या पिढेने रात्रंदिवस पिरडा आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं पुढचं कडं. जड होते जीभ जड होते जीभ डोळे सारे काही ओकत आहेत. जड होते जीभ डोळे सारे काही ओकत आहेत. तुमचा जल्लोष बघून भोकणारे भोकत आहेत. तुमचा जल्लोष बघून भोकणारे
भोकत आहेत, कारण निराश झालेले तुमच्यावर जळणारच हे समजून घ्या. म्हणून जड होते जीभ, डोळे सारे काही ओकत आहेत. जड होते जीभ, डोळे सारे काही ओकत आहेत आणि तुमचा जल्लोष बघून भोकणारे भोकत आहेत. तुमचा जल्लोष बघून भोकणारे भोकत आहेत. कविता बिविता लिहून लिहून कागदाचा फडशा पाळला आहात. 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 नेमकी खोली माहीत नसतानाही खोल खोल बोलला आहात. नेमकी खोली माहीत नसतानाही खोल खोल बोलला आहात. कविता बिविता लिहून लिहून कागदाचा फडशा पाळला आहात. कविता बिविता लिहून लिहून कागदाचा फडशा पाळला आहात आणि नेमकी खोली माहीत नसतानाही खोल डोहात बुलडा आहात. नेमकी खोली माहीत नसतानाही खोल डोहात बुलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. 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 स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचे सारखे असते. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचे सारखे असते. आभाळाहून मोठे आणि बारक्याहून बारके असते. काय प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचे सारखे असते. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचे सारखे असते. आभाळाहून मोठे आणि बारक्याहून बारके असते. सगळे समजून येते तरी कोड्यामध्ये पडला आहात. सगळे समजून येते तरी कोड्यामध्ये पडला आहात. आणि गोड कोडे सुटू नये म्हणून जाणीवपूर्वक आळला आहात. गोड कोडे सुटू नये म्हणून जाणीवपूर्वक आळला आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचेच सारखे असते. तुमचं एकट्याच असं नाही, सगळ्यांचंच. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचेच सारखे असते. आभाळाहून मोठे अन बारक्याहून बारके असते. आभाळाहून मोठे अन बारक्याहून बारके असते. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचेच सारखे असते. प्रेम भ्रीम म्हटले की सगळ्यांचेच सारखे असते. आभाळाहून मोठे अन बारक्याहून बारके असते. आभाळाहून मोठे अन बारक्याहून बारके असते. सगळे समजून येते तरी कोड्यामध्ये पडला आहात. सगळे समजून येते तरी कोड्यामध्ये पडला आहात. आणि गोड कोडे सुटू नये म्हणून जाणीवपूर्वक आळला आहात. गोड कोडे सुटू नये म्हणून जाणीवपूर्वक आळला आहात. जाणीवपूर्वक आळला आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. स्वतःचा वेडेपणा बघून स्वतःवरती चिरडा आहात. स्वप्नांचे पंख लावून पिसासारखे उलडा आहात. आणि मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मग सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. मालिका वात्रटिकेचं नाव होतं सरळ मान्य करा की प्रेमामध्ये पडला आहात. आजची वात्रटिका आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 14 फेब्रुवारी 2003 म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं लिहिली आहे. माझ्या एकूणच 18,000पेक्षा जास्त वात्रटिकांपैकी सगळ्यात जास्त चोरलेली, फॉरवर्ड झालेली आणि तिची विकृत अशी कॉपी केलेली आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल. व्हॅलेंटाईन डे स्पेशल हा व्हॅलेंटाईन डे पाहून भारतीय संस्कृतीमध्ये जे प्रेमाचं प्रतीक आहे, राधा आणि कृष्ण यांच्या मनातील भावना या वात्रटिकेच्या निमित्तानं, तेव्हा आजची वात्रटिका व्हॅलेंटाईन डे स्पेशल. राधा म्हणाली कृष्णाला, काना तुझं माझं नातं काय?
राधा म्हणाली कृष्णाला, कान्हा तुझं माझं नातं काय, अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होतं काय, अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होतं काय, तुला सांगायला होतं काय. राधा म्हणाली कृष्णाला, कान्हा तुझे माझे नाते काय, अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होते काय, किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होते काय, तुला सांगायला होते काय. वात्रटिकेचं पुढचं आणि शेवटचं कडवं. तेव्हा कृष्ण उत्तरला, राधे तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. तेव्हा कृष्ण उत्तरला, राधे तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. हे उत्तर का आलं, याचं कारण असं, राधा म्हणाली कृष्णाला, कान्हा तुझं माझं नातं काय, अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होतं काय, अरे किती व्हॅलेंटाईन डे आले गेले, तुला सांगायला होतं काय. त्यावर कृष्ण उत्तरला, राधे मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. राधे तू म्हणजे मी, मी म्हणजे तू, त्याचा एवढा गवगवा कशाला. राधे तू म्हणजे मी म्हणजे तू, त्याचा एवढा गवगवा कशाला. आणि तुझ्या माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला, तुझ्या माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला. शेवटचं कडव पुन्हा एकदा. कृष्ण उत्तरला, राधे मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. राधे तू म्हणजे मी म्हणजे तू, त्याचा एवढा गवगवा कशाला. आणि तुझ्या माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला, तुझ्या माझ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला, व्हॅलेंटाईन डे हवा कशाला. वात्रटिकेचं नाव होतं व्हॅलेंटाईन डे स्पेशल. आजची वात्रटिका आहे सेम टू सेम. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 13 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. प्रेम मुहूर्त बघून होत नाही, प्रेम मुहूर्त बघून होत नाही आणि प्रेम मुहूर्तावरही होत नाही, हेच प्रतिपादन करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सेम टू सेम. असा तर एकही प्रेम एवढा नसेल ज्याला खरे बोललेले झोंबत नाही. असा तर एकही प्रेम एवढा नसेल ज्याला खरे बोललेले झोंबत नाही. आम्ही खात्रीपूर्वक सांगतो, व्हॅलेंटाईन डे पर्यंत कुणीच थांबत नाही, व्हॅलेंटाईन डे पर्यंत कुणीच थांबत नाही. असा एकही प्रेम एवढा नसेल ज्याला खरे बोललेले झोंबत नाही. आणि आम्ही खात्रीपूर्वक सांगतो, व्हॅलेंटाईन डे पर्यंत कुणीही थांबत नाही, व्हॅलेंटाईन डे पर्यंत कुणीही थांबत नाही, कुणीही थांबत नाही. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. प्रेमाला जशी उपमा नाही तसा प्रेमाला मुहूर्तही लागत नाही. प्रेमाला जशी उपमा नाही तसा प्रेमालाही मुहूर्त लागत नाही. आणि जगातले कोणतेही प्रेम कॅलेंडर वा पंचांग बघत नाही. जगातले कुठलेही प्रेम कॅलेंडर वा पंचांग बघत नाही, कॅलेंडर वा पंचांग बघत नाही. प्रेमाला जशी उपमा नाही तसा प्रेमाला मुहूर्तही लागत नाही. प्रेमाला जशी उपमा नाही तसा प्रेमाला मुहूर्तही लागत नाही. आणि जगातले कुठलेही प्रेम कॅलेंडर वा पंचांग बघत नाही. जगातले कुठलेही प्रेम कॅलेंडर किंवा पंचांग बघत नाही, कॅलेंडर किंवा पंचांग बघत नाही. वात्रटिकेचं नाव होतं सेम टू सेम. वाचत रहा, ऐकत रहा, बघत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या वात्रटिकांचे 1000पेक्षा जास्त व्हिडिओज आपण बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. तेव्हा पुन्हा भेटू नवा दिवस नव्या वात्रटिकांचं. तोपर्यंत नमस्कार. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. सूर्यकांती